विद्यार्थी मित्र हो, ऑनलाईन स्टडीमध्ये आपलं स्वागत आहे. महाराष्ट्र बोर्ड SSC मॅथ सेकंड युनिट 4 जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन या चॅप्टरचा आपण क्रमशः अभ्यास करत आहोत. आजच्या ऑनलाईन पिरियडमध्ये आपण एक नमुना उदाहरण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. ज्या नमुना उदाहरणामध्ये आपल्याला असं म्हटलेलं आहे की ड्रॉ अ सर्कल विथ रेडियस 3.4 cm. Draw a chord MN of length 5.7 cm in it. Construct tangent at a point M and N to the circle. मराठीमध्ये आपल्याला 3.4 सेंटीमीटर त्रिज्या असलेलं वर्तुळ काढायला सांगितलेले. त्या वर्तुळाची एक जीवा काढायला सांगितलेली ज्याची लांबी 5.7 सेंटीमीटर आहे आणि जिचं नाव MN असं आहे. M आणि N बिंदूतून आपल्याला त्या वर्तुळाला स्पर्शिका काढायला सांगितलेले आहेत. आता सध्या तुम्हाला स्क्रीनवर त्याची फिगर काढल्यानंतर कशी असेल ती एक आकृती दिसते आणि त्याच्या शेजारी ती आकृती कशी काढायची त्या संदर्भातल्या स्टेप्स दिसतात. या स्टेप्स आपल्याला उत्तरामध्ये लिहाव्या लागत नाहीत आणि ही शेजारची जी आकृती आहे ती फक्त आपली उत्तराची आकृती कशी असेल हा एक संदर्भ म्हणून या ठिकाणी तुमच्या समोर स्क्रीनवर आहे. तर चला बघूया या प्रश्नाची आकृती आपल्याला कशी कन्स्ट्रक्ट करायची आहे की ही रचना आपण कशी करणार आहोत. फक्त एक लक्षात ठेवा, आपल्याला जे सर्कल काढायचे आहे त्याची रेडियस 3.4 cm आहे. जी कॉर्ड किंवा जीवा आपण काढणार आहोत तिची लेंथ 5.7 cm आहे आणि तिचं नेम MN आहे. अशा प्रकारचा भाग आपण विचारात ठेवून हा समोर असलेला आकृतीचा भागही आपण सध्या विचारात घेणार नाही. शेजारी काय स्टेप्स लिहिल्यात त्याही नाही पाहिल्या तरी चालतील. आपण डायरेक्ट जातोय सोल्युशनकडे, उत्तराकडे. उत्तरामध्ये आपल्याला पहिल्यांदा अशा प्रकारची एक रफ फिगर काढायची आहे. त्या रफ फिगरमध्ये प्रश्नातील सगळी माहिती दर्शवायची आहे. त्यासाठी 3 cm रेडियस घेऊन कंपासमध्ये आपल्याला असं वर्तुळ काढायचं नाही, हे अंदाजे वर्तुळ काढायचं आहे. फक्त ते फार छोटं असू नये आणि प्रमाणापेक्षा मोठे असू नये अशा प्रकारचं एक सर्कल तुम्ही ड्रॉ करणार आहात. त्याच्यामध्ये अशा प्रकारची एक रेडियस काढणार आहात. तिची लांबी 3.4 cm आहे असं आपल्याला मेन्शन करायचं आहे. नंतर आपण वर्तुळावर दोन बिंदू घेणार आहोत. अशा प्रकारे M आणि N त्यांना जोडून घेणार आहोत आणि त्याची लेंथ या ठिकाणी आपण मेन्शन करणार आहोत 5.7 cm आणि M आणि N मधून अशा प्रकारच्या दोन स्पर्शिका आपल्याला काढायच्या आहेत. टेंजंट आपल्याला काढायचे आहेत. हे लक्षात ठेवून आपण कन्स्ट्रक्शनकडे जाणार आहोत. तर ही रचना करताना आपण पहिल्यांदा काय करू शकतो असा साधा विचार आपल्याला करायचा आहे आणि सहज कोणाच्याही डोक्यात येईल की मला पहिल्यांदा वर्तुळ काढावं लागेल, मला पहिल्यांदा सर्कल ड्रॉ करावं लागेल. आणि सर्कल ड्रॉ करायचं असेल तर आपल्याला जायचं आहे कंपास बॉक्सकडे, त्याच्यामधून घ्यायचं आहे कंपास बाहेर. तुम्ही पट्टी पण बाहेर घेणार आहात आणि पट्टीवर बरोबर 3.4 सेंटीमीटर त्रिज्या मोजून कंपासमध्ये तेवढं अंतर तुम्हाला घ्यायचं आहे. लोखंडी टोक 0वर ठेवा. पेन्सिलचं टोक 3च्या पुढे चौथ्या रेषेवर म्हणजे 3.4 वर ठेवून तेवढं अंतर कंपासमध्ये घ्या. मी इथे ते अंतर माझ्या कंपासमध्ये घेतोय पण मला पट्टीची गरज नाही. या ठिकाणी तुम्हाला दिसतंय माझ्याकडे सध्या जे अंतर आहे ते 6.1 cm आहे आणि मला ते 3.4 cm करायचे म्हणजे अंतर कमी करावं लागेल याप्रमाणे आणि मी 3.4 पर्यंत जातोय. आत्ता सध्या या घडीला माझ्या कंपासमध्ये जे डिस्टन्स आहे ते 3.4 cm आहे आणि तीच रेडियस घेऊन मला या ठिकाणी सर्कल ड्रॉ करायचं आहे. सर्कल ड्रॉ करताना लक्षात ठेवायचं आहे तुमच्या समोर जो भाग आहे तुम्ही सर्कल काढल्यानंतर त्याच्या उजवीकडे आणि डावीकडे आपल्याला दोन्हीकडेही भाग शिल्लक राहायला पाहिजे, कारण त्या ठिकाणी आपल्याला रचना करून घ्यायची आहे. अशा प्रकारचं सर्कल आपण या ठिकाणी ड्रॉ केलेलं आहे कंपासच्या मदतीने. कंपास आपण बाजूला ठेवूया आणि या ठिकाणचा जो पॉइंट आहे तो पॉइंट मी या ठिकाणी ठळक करतोय, जो सेंटर ऑफ द सर्कल आहे. त्यासाठी मी रेड कलर वापरतोय, तुम्ही मात्र ब्लॅक पेन्सिलच वापरायची आहे. अशा प्रकारे मी या ठिकाणी
सर्कल ड्रॉ केलं एक नंबरला, ज्याची रेडियस आहे 3.4 cm. आता आपलं दुसरं असं काम आहे की आपल्याला वर्तुळावर कुठेही एक बिंदू घ्यायचा आहे. त्या बिंदूला मी या ठिकाणी, तुम्हाला अख्खं पूर्ण सर्कल या ठिकाणी फ्री आहे कुठं तो बिंदू घ्यायचा. आपण आपल्या सोयीसाठी मी या ठिकाणी हा बिंदू या ठिकाणी घेतोय, ज्या ठिकाणी तुम्हाला रेड बिंदू दिसतोय. या ठिकाणी आपला एम पॉईंट असणार आहे. त्याला लेबल पण करून टाकतो मी या ठिकाणी लगेच एम असं. अशा प्रकारे एक बिंदू मी वर्तुळावर घेतलेला आहे आणि त्या ठिकाणी मेन्शन केलेला आहे मी की तो एम पॉईंट आहे. स्क्रीन थोडा हँग झालेला आहे, एरर आलेली आहे, कदाचित ती दूर होईल थोड्याच वेळात. आणि मग आपल्याला आपल्या कंपासमध्ये अंतर घ्यायचं आहे. ह्या इथे तुम्हाला दिसते ही जी कॉर्ड आहे, त्या कॉर्डची लेंथ इथं मेन्शन केलेली आहे 5.7 cm. आणि म्हणून आपल्याला कंपासमध्ये जे अंतर आहे ते अंतर या ठिकाणी घ्यायचं आहे 5.7 cm. मी या ठिकाणी कंपासमध्ये ते अंतर घेतोय. इथे तुम्हाला कदाचित ते अंतर दिसेल किती आहे. बघूया, सध्या 6.1 cm आहे, ते मला 5.7 cm करायचं आहे. इथे दिसतंय तुम्हाला कंपासमधलं अंतर 5.7 cm झालेलं आहे. तर बघूया, आपण कंपासचं लोखंडी टोक हा जो एम पॉईंट आहे त्याच्यावर मी ठेवतोय इथे. आणि मला या ठिकाणी सर्कलला मी 2 ठिकाणी इंटरसेक्ट करणारे आर्क काढू शकतो. मी एकाच ठिकाणी ते काढणार आहे. हा खालचा भाग मी विचारात घेतलेला आहे आणि एक कंस मी या ठिकाणी अशा प्रकारे ड्रॉ करतोय, जो या ठिकाणी वर्तुळाला कुठे छेदलाय तो दिसतोय तुम्हाला. मी पुन्हा कंपास बाजूला करतोय आणि तो बिंदू या ठिकाणी स्पष्ट करून घेतोय. या ठिकाणी तो इंटरसेक्टिंग पॉईंट आहे. आणि मग पुन्हा तुम्हाला पट्टी आणि पेन्सिलच्या सहाय्याने या ठिकाणी तुम्हाला कंपासमधून रुलर घ्यायचे आहे. ते व्यवस्थित धरायचे की जेणेकरून ते दोन्ही बिंदू पट्टीच्या कडेला स्पर्श झाले पाहिजे. मी तशा पद्धतीने पट्टीची ॲडजस्टमेंट करतोय. या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे ते दोन्ही बिंदू या ठिकाणी स्पर्श झालेले आहेत पट्टीच्या कडेला. आणि मग मी ते जोडून घेणार आहे. जोडल्यानंतर मला इथे इच्छित कॉर्ड जे आहे 5.7 cm लेंथची ती मिळणार आहे किंवा मिळालेली आहे. अशा प्रकारची ही कॉर्ड मी या ठिकाणी काढलेली आहे. मला रेडियस पण या ठिकाणी जोडून ठेवायची आहे, किंवा ती जोडून ठेवण्यापेक्षा आता माझी जी पुढची कृती आहे, डावीकडचा बिंदू आपला एम होता आणि उजवीकडं एन हा असणार आहे, तो या ठिकाणी मी दर्शवतोय. आणि या दोन्ही बिंदूतून आपल्याला आता टँजंट काढायचे आहेत सर्कलला. तर काय करायचं, यापूर्वी आपण वर्तुळावरील बिंदूतून वर्तुळा स्पर्शिका काढलेली सेम प्रोसिजर आपल्याला या ठिकाणी करायची आहे. तर काय करायचे, वर्तुळ केंद्राला आपण या ठिकाणी लेबल करून घेऊया. शक्यतो नाव दिलेलं नसेल वर्तुळ केंद्राचं तर ओ असं लेबल करत चला, नसेल तर आता आपल्याला काय करायचंय, वर्तुळ केंद्रातून बाहेर जाणारा किरण काढायचा. एम मधून बाहेर जाणारा पहिला किरण काढायचा आहे आणि एन मधून बाहेर जाणारा दुसरा किरण काढायचा आहे. दोन्ही ठिकाणी सारखीच प्रोसेस वापरून आपल्याला टँजंटची रचना करायची आहे. एक एक भाग आपण या ठिकाणी घेऊया. पट्टीचा वापर करतो मी, कारण मी या ठिकाणी तशा प्रकारची रचना पण करू शकतो विदाऊट स्केल किंवा रुलर. पण आपण या ठिकाणी पट्टीचे हे जे ओ आणि एन बिंदू आहेत ते पट्टीच्या कडेला स्पर्श झाले पाहिजेत. आणि मग आपल्याला सेंटरपासून बाहेर जायचं आहे वर्तुळावरील सर्कलवरील एम या पॉईंटमधून. या ठिकाणी माझा एम पॉईंट बरोबर टच झालेला आहे. सर्कलला मला थोडी पट्टी मागं घ्यावी लागते.
याप्रमाणे. आणि मग आपल्याला ड्रॉ करायची आहे, एक रे ड्रॉ करायचा आहे जो सेंटरमधून बाहेर गेलेला आहे असं दिसलं पाहिजे. इथे मी तो रे ड्रॉ करतोय. त्याची लांबी नेहमी जास्त काढून ठेवा. नंतर मी पट्टी या ठिकाणाहून उचलतोय आणि तीच कृती मला ओ आणि एन मधून जाणारा किरण काढताना करायची आहे. तर मी अशा प्रकारे पट्टी फिरवून घेतो. मला पॉइंट ओ आणि एन मधून जाणारा रे काढायचा आहे. माझा ओ बिंदू पट्टीच्या कडेला टच झालेला आहे, पण एन वर थोडं पुढे गेलेला आहे, म्हणून मी थोडं मागे घेतोय लाईक दिस. अशा प्रकारे या ठिकाणी आपण पॉइंट ओ आणि एन मधून बाहेर जाणारा किरण या ठिकाणी ड्रॉ करणार आहोत. पेन्सिल घेतोय मी आणि ड्रॉ करतोय तशा प्रकारचा रे. पट्टी मला बाजूला ठेवायची आहे. काढूनच टाकतो पट्टी मी इथून. ते बिंदू मी परत एकदा ठळक करतोय स्पष्ट लक्षात यावीत म्हणून. इथे आपलं सर्कल ऑफ दी सेंटर आहे. पॉइंट थोडा मोठा करतोय जेणेकरून तुम्हाला दिसावं म्हणून. या ठिकाणी आपला वर्तुळावरचा एम पॉइंट आहे आणि या ठिकाणी आपला वर्तुळावरचा एन पॉइंट आहे. आपण या ठिकाणी जे रे काढले होते, एक एम पॉइंट मधून बाहेर गेलेला आहे आणि दुसरा एन मधून बाहेर गेलेला आहे, अर्थात ते रे आहेत, म्हणून त्यांना आपल्याला या ठिकाणी एरो काढायचे आहेत किंवा अशा प्रकारची किरण आपल्याला दिसली पाहिजेत. तशा प्रकारची रचना दोन बाण आपण करतोय पेन्सिलच्या सहाय्याने. ओके. आता पुढे आपल्याला काय करायचंय, पहिल्यांदा आपण एम बिंदूवर कृती करूया. त्यासाठी आपण हातामध्ये घेणार आहोत कंपास. कंपासचं लोखंडी टोक आपण या ठिकाणी ठेवणार आहोत एम पॉइंटवर. बरोबर एम पॉइंटवर आपल्याला अंतर घ्यायचे अशा पद्धतीने की जेणेकरून आपल्याला दोन्ही बाजूला कंस करता आले पाहिजेत. या ठिकाणी दिसते तुम्हाला मी अंतर कमी जास्त करतोय आणि मी दोन छेदकंस या रेला करणार आहे. पहिला कंस या ठिकाणी मी ग्रीन कलर वापरतो वाटलंस तर त्याच्यासाठी, आणि तो कंस आपण या ठिकाणी करून घेतोय. पहिला कंस झालेला आहे एका बाजूला. असाच कंस मला दुसऱ्या बाजूला पण करून घ्यायचा आहे, तो मी या ठिकाणी करून घेतोय या पद्धतीने. ओके. अशा प्रकारे दोन कंस झाल्यानंतर मी कंपास थोडं बाजूला ठेवतोय. ते दोन पॉइंट परत एकदा मी या ठिकाणी ठळक करून घेतोय. इथे छेदलेला आहे हा कंस या किरणाला आणि इथे छेदलेला आहे कंस किरणाला. हे छेदबिंदू आपल्यासाठी महत्त्वाचे आहे. आता आपल्याला जी पुढची कृती करायची आहे त्यासाठी हे छेदबिंदू आपल्याला महत्त्वाचे आहेत. काय करतोय आपण या ठिकाणी कंपास परत इथून घेतोय आपण. लोखंडी टोक कंपासचं आपण या ठिकाणी ठेवूया पहिल्या पॉइंटवर. इथे दिसतंय तुम्हाला. आणि कुठल्याही एका बाजूला आपल्याला इकडची एक बाजू मोकळी आहे, इकडची एक बाजू मोकळी, कुठल्याही एका बाजूला पुरेसं अंतर घेऊन आपल्याला कंस करायचे आहेत जे एकमेकांना छेदले पाहिजेत. त्यासाठी अंतर मी वाढवतोय या प्रकारे आणि मला छेदणारे कंस करायचे आहेत. कंपासचं लोखंडी टोक इथे ठेवलेलं हे तुमच्या लक्षात येते. कुठं ठेवलं ते परत पहा. कंपासचं लोखंडी टोक आपण इथे ठेवलेलं आहे आणि कंपासमध्ये पुरेसं अंतर घेऊन आपण या ठिकाणी कंस करत आहोत. अशा प्रकारचा कंस मी केलेला आहे. आता कंपास आपल्याला इथून उचलायचंय, त्याचं लोखंडी टोक या बिंदूवर ठेवायचं आहे इकडच्या, आणि मला परत पहिला जो कंस काढलेला होता त्याला छेदणारा कंस या ठिकाणी करायचा आहे. त्याची लांबी फार जास्त काढायची गरज नाही. एकदा की छेदलेला भाग मिळाला की तो कंस आपला तयार झाला, ती प्रोसिजर आपली पूर्ण झाली. इथे परत हे दोन कंस एकमेकांना छेदलेले आहेत. तो बिंदू मी या ठिकाणी स्पष्ट करतो पहिल्यांदा.
कारण हा महत्त्वाचा आहे. आता या बिंदूतून आणि एम बिंदूतून जाणारी रेषा आपल्याला काढायची, म्हणजे एम बिंदूतली टँजेंट आपली या ठिकाणी कंप्लीट होईल. त्यासाठी अर्थातच मला रुलर घ्यावी लागेल. रुलर घेतल्यानंतर मला हे 2 पॉईंट जे आहेत या ठिकाणी तुम्हाला पहिल्यांदा दाखवतो कोणते 2 पॉईंट. हा पहिला पॉईंट इथे दिसतोय तुम्हाला आणि हा एम पॉईंट, या दोघांमधून जाणारी रेषा आपल्याला ड्रॉ करायची आहे. ती आपण आता इथे करून घेतोय. त्यासाठी मी पहिल्यांदा पट्टी व्यवस्थित ठेवून घेतो. पट्टीच्या कडेला बिंदूंचा स्पर्श झाला पाहिजे. हा भाग आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. आर्क इंटरसेक्ट झालेला बिंदू टच झालाय, पण एम साठी मला थोडं मागं यावं लागतंय. करेक्ट. आता दोन्ही बिंदू या ठिकाणी स्पर्श झालेले आहेत साधारणपणे, असं दिसतंय मला. तुम्हाला इथे फिगरमध्ये दिसतंय या. आणि मग आपल्याला पेन्सिल घेऊन या 2 बिंदूतून जाणारी रेषा ड्रॉ करायची आहे. जाड रेषा ड्रॉ झालेली, मला ती थिन करायची आहे, कमी जाडीची. तशा प्रकारचा बदल मी करून घेतोय आणि या ठिकाणी आपल्याला ती रेषा ड्रॉ करायची आहे. अशा प्रकारे रेषा ड्रॉ केलेली आहे. मी पट्टी बाजूला ठेवतो. रेषा असल्यामुळे त्या ठिकाणी मला ॲरो करणं क्रमप्राप्त आहे. टँजंट ही रेषा असते, त्याच्यामुळे काय करतो आपण घाईगडबडीत अशा प्रकारचे ॲरो करायला विसरून जातो आणि मग आपले मार्क त्या ठिकाणी कमी होऊ शकतात थोडेफार. अशा प्रकारे एम पॉईंटमधून आपण टँजंट या ठिकाणी ड्रॉ केलेली आणि हीच प्रोसेस वापरून आपल्याला एन पॉईंटमधून सुद्धा टँजंट ड्रॉ करायचे आहे. सेम प्रोसेस जी आपण एमवर केली ती या ठिकाणी करूया. त्यासाठी मी घेतोय हातामध्ये कंपास. कंपासचं लोखंडी टोक ठेवतोय मी पॉईंट एनवर आणि मला कंपासमध्ये अंतर कमी जास्त करायचं आहे की जेणेकरून मला छेदणारे कंस करता आले पाहिजेत. या ठिकाणी मी पहिला कंस केला किरणाला छेदणारा. दुसरा कंस मला इकडच्या बाजूला करायचा आहे, दुसऱ्या बाजूला, तोही मी करून घेतो या ठिकाणी अशा पद्धतीने आणि कंपासला थोडं बाजूला ठेवतोय. हे पॉईंट मी परत या ठिकाणी क्लिअर करतोय किंवा स्पष्ट करतोय. इथे छेदलेला आहे एकदा कंपास, आर्क इथे छेदलेला आहे रेला. हे 2 पॉईंट मी स्पष्ट केले. आता परत एकदा आपल्याला कंपास हातामध्ये घ्यायचा आहे. त्याचं लोखंडी टोक आपण पहिल्यांदा या बिंदूवर ठेवूया. कंपासमध्ये पुरेसं अंतर म्हणजे हे 2 कंस एकमेकांना किरणाला जिथे छेदलेत त्याच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर आपण घेणं अपेक्षित आहे की जेणेकरून आपण जे कंस तयार करू ते एकमेकांना छेदले पाहिजेत. अंतर मी वाढवतो अशा पद्धतीने आणि वरती कंपास घेऊन या ठिकाणी आपल्याला आर्क ड्रॉ करायचा आहे. हा पहिला. आता मी या ठिकाणाहून कंपास उचलत आहे आणि त्याचं लोखंडी टोक या ठिकाणच्या पॉईंटवर ठेवतोय. बरोबर पॉईंटवरच ठेवायचंय जिथं किरणाला छेदलेला आहे तो आर्क. कंपास मी फिरवून घेतोय आणि मी जो अगोदर कंस काढलेला होता पहिल्या बिंदूवरून त्याला छेदणारा दुसरा कंस करतोय. कंस एकमेकांना छेदलेले आहेत आणि माझं कंपासचं काम संपलेलं आहे. तो बिंदू परत एकदा मी या ठिकाणी ठळक करतोय, जो तुम्हाला दिसेल तुमच्या स्क्रीनवर. आता हा जो बिंदू इथे मी ठळक केला आहे, हा बिंदू आणि एन बिंदूतून जाणारी रेषा आपल्याला ड्रॉ करायची आहे पट्टी आणि पेन्सिलच्या सहाय्याने. त्यासाठी आपण पहिल्यांदा हातामध्ये घेऊया पट्टी. ती व्यवस्थित धरायची आहे आपल्याला. पट्टी मी फिरून घेतोय मला जशी हवी तशी. मला या 2 बिंदूंचा पट्टीच्या कडेला स्पर्श झाला पाहिजे. हे माझ्या दृष्टीने रचनेच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. आणि थोडीशी पट्टी मागं घेतोय मी, लाईक दिस. दोन्ही बिंदू या ठिकाणी मला थोडं पुढे यावं लागेल. दिसतंय साधारणपणे या ठिकाणी दोन्ही बिंदूंचा स्पर्श झालेला आहे आणि मला ड्रॉ करायचे आहे
रेषा टँजंट जी या ठिकाणी जाड ड्रॉ होते, तिची साईज मी योग्य करतोय आणि अशा प्रकारे आपण या ठिकाणी रेषा ड्रॉ करून घेतोय जी पट्टीच्या कडेला आहे बिलकुल. पट्टीचं पण काम संपलेलं आहे. पट्टी आपण बाजूला करू शकतो या ठिकाणी. आणि ही जी काढलेली रेषा आहे, टँजंट आहे, तिला आपण एरो या ठिकाणी इंडिकेट करूया, दाखवूया. अशा प्रकारे कन्स्ट्रक्शनचं काम जे होतं साहित्य घेऊन ते संपलेलं आहे. परत एकदा तुम्हाला रफ फिगर पाहायची आहे. रफ फिगरमध्ये जे दिसतंय ते आपल्या कन्स्ट्रक्टेड फिगरमध्ये आलंय का पहा. माझ्या माहितीप्रमाणे आपण चेक करूया सर्व भाग. इथे जो एम पॉइंट दिसतोय तो इथे आलेला आहे. इथे जो एन आहे तो इथं लेबल झालेला आहे. इथं सेंटर ओ लेबल झालेला आहे. इथं रेडियस आपल्याला लिहायची 3.4 cm, ती मेन्शन झालेली नाही, ती आपण या ठिकाणी मेन्शन करणार आहोत. 3.4 cm लिहिताना असं लिहिलं तरी चालतंय, परंतु आपण शक्यतो रेषाखंडाला समांतर या ठिकाणी तो शाब्दिक भाग ठेवूया. अजून या ठिकाणी आपल्याला दिसतंय की इथे जेव्हा 5.7 दाखवलेली रफ फिगरमध्ये, जी कन्स्ट्रक्टेड फिगरमध्ये आपल्याला इथं दाखवायला हवी, दाखवलेली नाही, ती पण आपण दाखवून घेऊया. 5.7 cm अशा प्रकारे आपण कॉर्डची लेंथ पण कन्स्ट्रक्टेड फिगरमध्ये दाखवलेली आहे. पुन्हा एकदा तुमचं लक्ष रफ फिगरकडे आणि कन्स्ट्रक्टेड फिगरकडे आहे. सर्व गोष्टी आल्यात का त्या आपण पाहतोय. रफ फिगरप्रमाणे कन्स्ट्रक्टेड फिगरमध्ये सर्व गोष्टी दिसतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, वर्तुळ केंद्रातून काढलेली त्रिज्या ही स्पर्शिकेला लंब असते. म्हणून या ठिकाणी ही त्रिज्या आहे आणि ह्या स्पर्शिका आहेत. या ठिकाणी काटकोनाचं चिन्ह काढलं की आपली फिगर अजून परिपूर्ण होईल. म्हणून ते चिन्ह पण आपण या ठिकाणी ड्रॉ करून घेऊया. तुम्हाला माहिती आहे अशा प्रकारची एक सरळ रेषा आणि पुन्हा खाली इकडे सरळ रेषा, हे काटकोनाचं चिन्ह आपण ड्रॉ करतोय. इथे पण ते चिन्ह आपल्याला ड्रॉ करायचं आहे. अशा प्रकारे आता आपली परिपूर्ण रचनेची आकृती तयार झालेली, अतिशय सोपी आकृती आहे. पुन्हा एकदा समरी रूपाने, सारांश रूपाने आपण नेमकं काय केलं ते पाहूया. पहिल्यांदा आपण दिलेली रेडियस घेऊन हे सर्कल ड्रॉ केलेलं आहे. सेंटरला आपण ओ असं लेबल केलेलं आहे. नंतर आपण सर्कलवर एम नावाचा पॉइंट घेतलेला आहे. एम पॉइंटवर आपण कंपासचं लोखंडी टोक ठेवून या बाजूला एक छेदकंस केलेला आहे. तो पॉइंट आपण या ठिकाणी स्पष्ट करून घेतला आणि त्याला एन असं लेबल केलेलं आहे. त्यानंतर आपण या ठिकाणी हा सेगमेंट काढलेला आहे आणि मग पुढची कृती क्रमशः तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. ओ पॉइंट मधून अशा प्रकारे बाहेर जाणारा रे आपण ड्रॉ केला. एम पॉइंटवर आपण कंपासचं लोखंडी टोक ठेवलं आणि योग्य अंतराने त्याच्या दोन्ही बाजूला, हा पहिला कंस केला एका बाजूला आणि हा दुसरा कंस केला दुसऱ्या बाजूला. पुढे क्रमशः या दोन्ही बिंदूंवर कंपासचं लोखंडी टोक ठेवून या बाजूला आपण छेदणारे कंस केले. ते कंस ज्या बिंदूत छेदले त्या बिंदूतून आणि एम बिंदूतून जाणारी आपण रेषा काढली. हीच कृती आपण या ठिकाणी एन बिंदूवर केली. प्रश्नात रफ फिगरमध्ये ज्या माहित्या दिलेल्या होत्या ती सर्व माहिती आपण या ठिकाणी कन्स्ट्रक्टेड फिगरमध्ये लिहून घेतली. पूर्ण माहिती लिहून झाली याची खात्री केली आणि आपण आपली आकृती किंवा रचनेचा भाग संपवला. अतिशय सोपं आहे. हीच आकृती तुम्हाला तुमच्या वहीमध्ये हाच प्रश्न घेऊन काढायचे आहे. या ठिकाणी आपण थांबूया. थँक्यू. सर्वांना धन्यवाद.